स्माइली विनिंग. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आवाज येतोय माझा? येस प्रीती मॅम, येस. ओके, थँक्यू. आता आज आपण बघणार आहोत की वॉटर आणि फूडला, पहिल्यांदा आपण हे बघणार की वॉटर आणि फूडचं महत्त्व काय आहे. की आपल्याला कुठल्या गोष्टींनी आपल्या प्राण ऊर्जेला काय विकनेस येतो. आपल्या 10 थिंग्स दॅट विकन अवर एनर्जी. मग त्या कोणत्या गोष्टी आहे? आपल्याला सांगितलं आहे की अन्न हे काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. मग अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपण जेव्हा विचार करतो आहे, मग मला जी प्राण ऊर्जा माझ्यामध्ये येते आहे, ती प्राण ऊर्जा पॉझिटिव्ह असली पाहिजे, ती सकारात्मक असली पाहिजे. त्यानंतर मी जे काही खातो आहे त्या गोष्टी माझ्या संपूर्ण शरीराला योग्य रीतीने मिळत आहे की नाही हे बघितलं गेलं पाहिजे. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी माझी प्राण ऊर्जा काय आहे? खराब होते, वीक होते. येस, त्याच्यामधली कोणती गोष्ट आहे? तर कुठल्याही गोष्टीचं व्यसन, टू मच अल्कोहोल. ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींची बॅड हॅबिट असते, त्यांना सवय असते, त्यांच्यासाठी काय आहे? त्यांनी आपली प्राण ऊर्जा काय होते? खराब होते. नंतर आपल्याला बघायचं आहे की आपण शिकलो की डाएट, प्रत्येक जण म्हणतं डाएट महत्वाचं आहे, डाएट महत्वाचं आहे. मग डाएट वरती फोकस करताना जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण बाहेरचं काही फास्ट फूडचा विचार करतो, ते कुठेतरी कितीतरी दिवसांचं ठेवलेलं फास्ट फूड आपण खातो. आणि तिथे बऱ्याच दिवसांच्या ठेवलेल्या फास्ट फूडमुळे काय होतं, किंवा कुठल्याही अन्नाला जे खूप स्टील झालेलं आहे, सडलेलं आहे, काही दिवसांपूर्वी बनलेलं आहे, ते आपण ग्रहण केल्याने त्यात काय होते? निगेटिव्ह एनर्जी. बरोबर. आणि ही जर निगेटिव्ह एनर्जी मी माझ्या अन्नात मी ग्रहण केली, तर माझे प्राण ऊर्जा कशी राहणार? माझी जी एनर्जी आहे ती बॅलन्स राहील का? नक्कीच नाही राहणार. बरोबर. आणि जर मला माझी एनर्जी बॅलन्स ठेवायला पाहिजे तर मला काय करायला पाहिजे? फास्ट फूड झालं. आता काय झालंय, सगळ्यांना असं होतं की ज्या गोष्टी मिळताय ना, इन्स्टंट रिझल्ट पाहिजे आत्ताच्या आत्ता. मला वेळ नाही आहे, मला सगळ्यांना काय आहे? वेळेचं बंधन आलेलं आहे. वेळ असतो आपल्याकडे, सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो, पण आपल्याला करायच्या नसतात. आपलं काय होतं? चालढकलपणा होतं, आपलं कुठेतरी प्रोक्रॅस्टिनेशन होतं आणि डाएटकडे लक्ष दिल्या जात नाही. आणि सर्वात मेन गोष्ट काय आहे? जर तुम्हाला तुमची एनर्जी चांगली ठेवायची आहे, बॉडीला स्टेबल ठेवायचं आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट काय येतं? डाएट येतं. वजन जरी कमी करायचं असेल तर सर्वात गोष्ट काय येतं? 80% आपलं डाएट काम करतं आणि 20% एक्सरसाइज काम करते. कळतंय? येस. त्यामुळे आपल्याला बघायचं की डाएट का महत्वाचं आहे. म्हणून या सगळ्या यांनी आपलं डाएट काय होतं? डाएट जर आपलं प्रॉपरली वर्क करत असेल, डाएट जर योग्य तऱ्हेने तुम्ही घेत असाल, तर तुमची एनर्जी काय राहणार? पॉझिटिव्ह राहणार, स्ट्रॉंग राहणार, तुमच्यामध्ये स्टॅमिना राहणार. आणि तुमचं जर कुठेतरी बिचकलं, त्या सगळ्या गोष्टी कुठे हॅम्पर होतात? तुमच्या मूड स्विंग्स येतात, तुमचं सगळं सगळं डिस्टर्ब होतं. त्यामुळे डाएट फार महत्वाचं सांगितलं गेलेलं आहे. तिसरी गोष्ट जी आपली काय होतं की आपली जी प्राण ऊर्जा आहे ती खराब करायला कारणीभूत ठरते, ती म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज. जी व्यक्ती आहार विहार आणि विचार, आपण याबद्दल बोलत आहोत. माझा आहार महत्वाचा आहेच, त्यासोबत विहार मी करते आहे का? की आहार ग्रहण चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे, पण माझं कुठेच कुठेच फिजिकल एक्सरसाइज नाही. कुठे माझं वॉकिंग पण होत नाहीये. मी खाते आहे, बसते आहे, झोपते आहे. या पद्धतीने जर माझं रुटीन असेल, तर मला डिसिजन डिसऑर्डर्स येणार आहे, कारण माझं लाईफस्टाईल बॅलन्स होत नाहीये. बरोबर आहे का? आपण जर फिजिकली ऍक्टिव्ह नाही राहणार, तर आपल्याला काय होणार आहे? लाईफस्टाईल डिसऑर्डर होतील, आपल्याला डायबिटीज होऊ शकतो, आपल्याला शुगरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, थायरॉइड होऊ शकतो, मग गायनिक इश्यू होऊ शकतात. कुठून होतात या सगळ्या गोष्टी? आपल्या लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्ह जर नसतो आपण, आपली फिजिकल एक्सरसाइज नसेल होत, तर काय होतात? आपल्याला हे प्रॉब्लेम जाणवतात. त्यानंतर कुठल्याही गोष्टीची, ड्रग्स ड्रग्स घेण्याची सवय, स्मोकिंगची सवय, टोबॅकोची सवय, या कुठल्याही आपल्याला जर सवय असतील, जे बॅड हॅबिट असतील, त्यांनी देखील आपली काय होते? लाईफ फोर्स एनर्जी जी आपली आहे आपल्या बॉडीमध्ये, ती प्राण ऊर्जा आहे, त्या प्राण ऊर्जेच्या प्रवाहात काहीतरी प्रॉब्लेम होत असतो. कळतंय? त्यानंतर आहे निगेटिव्ह हॅबिट्स. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बॅड हॅबिट्स असतील, त्यांनी त्रास होतो. तुम्हाला सतत सतत ओव्हर थिंकिंग करायची असेल, तुम्हाला सतत विचारात राहण्याची सवय होत असेल, तरी देखील काय होतं?
तुम्हाला तुमची प्राण ऊर्जा डिस्टर्ब व्हायला लागते. कळतंय? मग मला माझं ब्रीदिंग व्यवस्थित आहे का? मी सकाळी म्हणजे माझं लवकर उठून माझ्याकडे पुअर ब्रीदिंग होत आहे का? माझं जर सकाळी लवकर उठणं नसेल, मला जर शुद्ध हवा मिळत नसेल, तरी देखील माझी प्राण ऊर्जा डिस्टर्ब होते. मला जर प्रॉपर स्लीप नाही भेटली आहे, शरीराला समजा 6 ते 8 तास तुमच्या शरीराला जर आपल्याला 24 तासांमधून जर आराम भेटत नसेल, तरीही देखील तुमचा प्राण ऊर्जा डिस्टर्ब राहते. आणि अजून प्राण ऊर्जा कशाने डिस्टर्ब होते? ती म्हणजे आपल्या निगेटिव्ह ऍक्टिव्हिटीज, सायकिक अटॅक. त्यामुळे काय होतंय, माझी प्राण ऊर्जा या पद्धतीने कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की फूड चार्जिंग करायचंय. फूड चार्जिंग म्हणजे काय? आपण जे अन्न बनवत आहोत, आपण जे अन्न पदार्थ बनवत आहोत, ते आपल्याला सांगितलं होतं आधी की नामस्मरणात बनवा. कुठल्या तरी ईश्वराच्या तुम्ही मंत्र जाप करा, तिथे अन्नपूर्णेचं एक फोटो लावा, किंवा तुमच्या अन्नपूर्णेचं काहीतरी स्तोत्र तिथे लावलेलं असलं. त्याच पद्धतीने म्हणजेच काय की आपली एनर्जी कुठेतरी ईश्वरासोबत कनेक्ट असताना आपण जे बनवतो आहे, जे अन्न ग्रहण करतो आहे, ते शुद्ध आणि सात्विक होतं. म्हणून फूड चार्जिंग रेकीमध्ये सांगितले गेली आहे. म्हणजेच काय, आपण जेव्हा रेकीचं अट्युनमेंट घेतो, तेव्हा आपण आपले दोन्ही हात, आपला जे काही आपण फूड बनवलेलं आहे त्या दोन्ही हातावरती एक अफर्मेशन द्यायचं आहे. आपल्या अन्नावरती हात ठेवून आपण अफर्मेशन देणार आहोत, हे अन्न ग्रहण करून मला, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. कळतंय? हे अन्न ग्रहण करून मला, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. का महत्वाचं आहे? कारण बघा, आपण जे अन्न ग्रहण करतो, घरी जे बनवतो, ते शुद्ध सात्विकरित्या बनवलं जातं. आणि जे आपण बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये अन्न ग्रहण करतो, त्या अन्नामध्ये कितीतरी लोकांच्या वासना अडकलेल्या असतात, कितीतरी वेगवेगळ्या भावनांनी अन्न ते बनवलेलं असतं. बनवणारा एक व्यक्ती असतो का? नाही. तिथे असंख्य लोकांनी बनवलेलं असतं, असंख्य लोकांचे हात लागलेले असतात. म्हणून कधी कधी त्या अन्नाचं ग्रहण केल्याने आपल्याला कुठेतरी आपली एनर्जी डिस्टर्ब झाल्यासारखी वाटते. म्हणून प्रत्येक वेळा म्हणतात घरातलं खा, घराच्या यातलं महत्व द्या. का सांगितलं गेलेलं आहे? कारण घरात ज्या लोक म्हणा, घरात आपल्या जे व्यक्ती अन्न बनवत आहे, त्यांच्या ज्या भावनेने ते अन्न बनवत आहे, ते आपण ग्रहण करणार आहोत. आणि याच्याने आपली एनर्जी काय राहणार आहे? बॅलन्स राहणार. म्हणून फूड चार्जिंग महत्वाचं आहे. कळतंय? कारण बघा, समजा आपण उदाहरण घ्यायचं झालं की हॉटेलमध्ये त्याचा जो चेफ आहे, चेफ अन्न बनवत आहे, त्याचं तो काय करतो आहे की जेव्हा अन्न बनवत आहे त्याच्या डोक्यातले विचार तिथे जाणार. आणि जो सर्विंग करणार आहे, तर त्याचा विचार काय राहील की माझं आज खूप सेलिंग झालं पाहिजे, म्हणजे मला कुठेतरी टिप भेटेल. बरोबर? आणि जर त्या शेफचं, जेव्हा तो अन्न बनवत आहोत, त्याचे जर विचार कुठेतरी डिस्टर्ब झालेले आहे, तो त्याच्या विचारांमध्ये कुठेतरी कोणासोबत भांडण झालंय, दिवसभराच्या कटकटीमध्ये अन्न जे आपण ग्रहण करतो, त्यांनी आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटणार आहे का? नाही भेटणार आहे. म्हणून जेव्हा आपण जे अन्न ग्रहण करतो आहे, त्याला अफर्मेशन देऊनच खायचं आहे, त्याला चार्ज करूनच खायचं आहे की हे अन्न ग्रहण करून मला आणि माझ्या कुटुंबाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या पद्धतीने आपण अफर्मेशन देऊन आपल्याला अन्नाचं ग्रहण करायचं आहे. कळतंय? का महत्वाचं आहे? कारण खूप वेळा अन्नाला एनर्जी असते. एव्हरीथिंग इज एनर्जी आपण बघतो आहे. आणि त्यातही अन्नाला एनर्जी आहे. आपण ते अन्न ग्रहण करतो आहे, बरोबर, ते प्रोसेस होणार आहे आपल्या शरीरामध्ये. म्हणजे त्यांनी आपल्याला कुठेतरी आपलं अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, ज्ञानमय, हे जे पंचकोश आहे हे बॅलन्स होतात. कळतंय? मग माझ्या अन्नमय कोशामध्ये व्यवस्थित अन्न जर ग्रहण केलं, तर तो जो कोश आहे तो बॅलन्स व्हायला मदत होईल. आणि हे आपलं आहे ना, फक्त खडगे भरायचं काम करतो का आपण? असं होता कामा नये. तिथे पौष्टिकच अन्न गेलं पाहिजे. येस. म्हणून अन्नाला आपण अफर्मेशन देऊन किंवा कोणत्या तरी मंत्र साधनेत बनवणं गरजेचं आहे. आणि ते बनवल्यानंतर देखील त्याला काय करायचं आहे? मी हे जे बनवलेलं आहे, या अन्न ग्रहण करून मला आणि माझ्या कुटुंबांना एक स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला संपूर्णतः सकारात्मकता
प्राप्त झालेली आहे. या पद्धतीने आपण तिथे काय करणार आहे, अफर्मेशन देणार आहे. कळतंय? येस. तुम्ही लिहून घेत चला वाटलं तर. मग पुढे येतं आहे आपल्याला वॉटर चार्जिंग. बघा, आपण मसुरी इमाटोनी काय सांगितलं होतं, की आपल्या पाण्याला पण काय आहे, ऊर्जा आहे. पाण्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? 70% पाणी आहे. पृथ्वीवर पण पाण्याला अस्तित्व आहे. आणि जेव्हा आपण पाण्याला अफर्मेशन देतो, बरोबर, आणि ते अफर्मेशन देऊन पाणी पितो, त्याचे व्हायब्रेशन वेगळे असतील. कारण त्यांनी वॉटर एक्सपेरिमेंट आपण बघितलं, डॉक्टर मसुरी इमाटोनी वॉटरवरती एक्सपेरिमेंट केला होता. आणि प्रत्येक पाण्याला त्यांनी अफर्मेशन देऊन आपण बघितलं की त्या पाण्यामधले व्हायब्रेशन्स कसे होतात, चेंज होतात. आणि जर मी माझ्या पाण्याला रोज अफर्मेशन देऊन जर पाणी पित आहे, तर मला त्याच गोष्टी मिळणार आहे. कारण माझी आणि माझ्या पाण्याची एनर्जी बॅलन्स होते, कारण माझ्या शरीरातही पाणी आहे. जर मी पाण्याला अफर्मेशन देऊन व्हायब्रेशन माझ्यासाठी पाठवत आहे, पाण्याला अफर्मेशन देऊन माझी इच्छा सांगत आहे, नक्कीच मला त्या गोष्टी मिळणार आहे. कारण माझं शरीर हे कुठेतरी पाण्यानेच बनलेलं आहे. कळतंय? माझी निर्मिती पण पाण्यापासून झालेली आहे. शरीरातही 70% काय आहे, पाणीच आहे. म्हणून पाण्याला अफर्मेशन द्यायचंय आणि पाण्याला चार्ज करून प्यायचंय. आणि अफर्मेशन काय देणार आहे, की हे पाणी ग्रहण करून मला आणि माझ्या कुटुंबाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. या पद्धतीने आपण पाण्याला देखील पॉझिटिव्ह अफर्मेशन देणार आहोत. तुम्ही रोज जेव्हा रेकीचं अट्युनमेंट होतं, त्यानंतर तुम्ही तुमच्या आपली रेकीची प्रार्थना करून, दिव्य रेकीला आवाहन करून, आपण काय करायचं आहे, आपल्या माठावरती ही एनर्जी प्रोव्हाइड करायची. जिथे तुम्ही पाणी साठवतात त्या भांड्याला आपण एनर्जी देऊ शकतो. ज्या ग्लासमध्ये पाणी आपण पितो आहे, त्या ग्लासमध्ये पण आपण आपल्या हाताची ऊर्जा त्या पाण्यापर्यंत पोचवायची आहे. कळतंय? हे पाणी आपल्याला आपल्या इच्छा मॅनिफेस्टेशन करण्यासाठी, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्यासाठी देखील आपण हे पाणी ग्रहण जर केलं, आपण जर पाणी हे पिलं, तर त्याचे लाख पटीने रिझल्ट मिळतात. बरोबर. आपल्याला माहितीये का, कोणी आजारी होतं लहानपणी, जेव्हा आपल्या कोणी आजारी पडायचं, आपल्याला भीती वाटायची, आपल्याला काय करायचे, आपल्या घरातले रामरक्षेचं पाणी द्यायचे. देवाजवळ रामरक्षा म्हणायचे आणि ते पाणी, तुळशीतलं पाणी द्यायचे. भीती वाटतेय का, मग तुळशीत पाणी ठेवा आणि ते पाणी प्या. म्हणजेच काय, ते पाणी पिल्याने काय होणार आहे, मला पॉझिटिव्हिटी मिळणार आहे, माझी प्राण ऊर्जा काय होणार आहे, सुधारणार आहे. कळते? आधी त्या जे आपण कमंडलू ऋषी मुनींच्या पाण्यामध्ये एवढी सिद्ध का प्राप्त झाली असेल, त्यांनी त्या आपल्या साधनेमुळे त्याच्यामध्ये काय आणले असते, सिद्धी प्राप्त करून घेतली असते. आणि त्या सिद्धीचे व्हायब्रेशन कुठे पोचतात, पाण्यामध्ये पोचतात. म्हणून जेव्हा ते पाणी हाताने शिंपडायचे, लोकांना काय व्हायचं, जाग यायची, लोक बरे व्हायचे. त्या पाण्याला काय झाले होते, चार्ज केल्याने व्हायब्रेशन्स आले होते आणि पॉझिटिव्हिटी प्राप्त झाली होती. आणि त्या पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्राण ऊर्जेला काय मिळत होतं, कुठेतरी एनर्जी भेटत होती, प्राण ऊर्जा चांगली होत होती आणि सकारात्मकता त्यांच्यामध्ये निर्माण होत होती. मग मला माझ्या आयुष्यात ही जर सकारात्मकता पाहिजे असेल, तर मी रोज जे पाणी पिते आहे, ते पाणी फार गढूळ पिते आहे. हे कळतंय का आपल्याला? का गढूळ पितो आहे? कारण माझ्या घरातला जो वादविवाद असतो, माझ्या घरातलं प्रत्येक गोष्ट असते, माझ्या घरातलं प्रत्येक बोलणं असते, त्या बोलण्याच्या व्हायब्रेशन कुठपर्यंत पोहोचताय, पाण्यापर्यंत पोहोचताय. आणि जर मी असं पाणी ग्रहण करेल, तर माझ्याही मनात काय निगेटिव्ह, नकारात्मक सगळे भाव निर्माण होणार. म्हणून रोज आपण जेव्हा पाणी पितो आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, चार्ज करून पिणं गरजेचं आहे. कळालं? का गरजेचं आहे? कारण यांनी माझी प्राण ऊर्जा सुधारणार आहे. कळते? या सगळ्या एनर्जीचं आपला काय, आपण सगळ्या गोष्टी शिकतो आहे, कारण माझं फूड खूप कुठेतरी कनेक्ट आहे. फूड एनर्जी, फूड एनर्जी आहे, फूड एनर्जी आहे, मग हे फूड जेव्हा घेतो आहे, तेव्हा मला माझ्या शरीरातले पंचतत्व बॅलन्स होत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बरोबर? म्हणजे माझं 7 चक्र आलेत. माझ्या 7 चक्रांना जर मला बॅलन्स करायचं आहे, त्यात आपण बघितलं की 7 चक्रांना बॅलन्स करण्यासाठी वेगवेगळे फूड असतात. बरोबर? मग हे वेगवेगळे फूड मला चक्रांच्या रिलेटेड जेव्हा मी फूड ग्रहण करेल, तेव्हा मला पॉझिटिव्ह ऊर्जा पण मिळणार आहे, चक्रांमध्ये पण बॅलन्स साधता येणार आहे, आणि काय, माझं डाएट पण मेंटेन होणार आहे.
असंच मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं डाएट प्रत्येक चक्रांशी रिलेटेड मी काय सांगितलं होतं की ते फूड ग्रहण करा, ते ड्रायफ्रुट्स खा. कारण या सगळ्यांचा उपयोग आपली प्राण ऊर्जा सुधारण्यासाठी आपल्याला करता येणार आहे. बरोबर. आणि जेव्हा जेव्हा आपली एनर्जी पॉझिटिव्ह होईल आणि आपले चक्र बॅलन्स होतील, मग जे काही आपल्याला काय होतं, स्ट्रेस येतोय, एन्झायटी होत आहे, डिप्रेशन वाटतंय, भीती वाटते आहे, मला शुगरचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइड आहे, कुठल्याही डिसऑर्डर्स आहे, त्या फक्त आणि फक्त पाणी आणि अन्नानी सुधारणार आहे. कशाने सुधारणार आहे? जेव्हा मी माझं पाणी चार्ज करून पिणार आहे, पाणी भरपूर पिणार आहे. रेकीची साधना करताना आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे. जेणेकरून आपण जे 7 चक्रांचा आता डेली प्रॅक्टिस बघणार आहोत, या जेव्हा आपण 21 दिवसांची सलग प्रॅक्टिस करायची आहे, तर पाणी भरपूर प्यायचं. मग म्हणजे माझ्या शरीरातली जी काही नकारात्मकता आहे ना, ती पाण्याच्या वाटेत डिटॉक्स होईल. तर ते भरपूर पाणी पिणं महत्वाचं आहे. आणि डाएट काय करायचंय? हेल्दी डाएट खायचं आहे. माझ्या 7 चक्रांना बॅलन्स होईल असं मी डाएट ग्रहण करणार आहे. कळतंय? आणि प्रत्येक गोष्ट बॅलन्स असली पाहिजे. मला कार्बोहायड्रेट भेटले पाहिजे, मला प्रोटीन्स भेटले पाहिजे, मला हेल्दी फॅट पण भेटले पाहिजे. फॅट कट करून जमणार आहे का? मग फॅट म्हणजे हेल्दी फॅट खाल्ले गेले पाहिजे. विटॅमिन्स मिनरल्स पण भेटले पाहिजे. ह्या सगळा बॅलन्सिंग साधायचं आहे. मग बॅलन्सिंग फ्रुट्स पण खाता आले पाहिजे, ड्रायफ्रुट्स खाता आले पाहिजे. केव्हा होतील हे? जेव्हा मी बॅलन्स डाएट घेणार आहे. माझ्या ताटामध्ये जेव्हा आपण जेवण तयार करतो, आपण काय करतो? पोळी जास्त खातो किंवा भाकरी जास्त खातो, भाजीचं प्रमाण काय असतं? कमी असतं. मला काय करायचं आहे? एक पोर्शन पोळी, एक पोर्शन भाजी, एक पोर्शन डाळ, एक पोर्शन सॅलड आणि दही किंवा ताक. या पद्धतीने जेव्हा मी सकस आहार घेणार आहे, सगळ्या चवीनुसार आहार घेणार आहे, तर माझी एनर्जी काय होणार आहे? बॅलन्स होणार आहे. सगळ्या चवी, गोड, तिखट, खारट, बॅलन्स पाहिजे प्रत्येक गोष्ट. अतिरेक कुठल्याच गोष्टीचा नको. कळालं? का महत्वाचं आहे फूड? फूड खूप खूप काम करतं. तर प्रत्येक गोष्टीला जर लाईफ, हे सगळे जे कुठले आले आपल्याला, जे आता आहे, प्रत्येकाला डिप्रेशन व्हायला लागलंय, मग त्यांनी तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस येतोय ना, पहिल्यांदा B12 चेक करायचं. विटॅमिन D3 आणि B12 हे प्रत्येक प्रत्येक लेडीजनी चेक करणं गरजेचं आहे. विटॅमिन B12 आणि D3. कारण आपल्याकडे असं झालेलं आहे की फिजिकली आपण ऍक्टिव्हच राहत नाही आहोत. आपण कामं भरपूर करतो आहोत, आपला फोकस कामावरती असतो, पण आपण चालायला जात नाही. मग चालायला जर मी जात नसेल तर माझं अर्थ एलिमेंट बॅलन्स होईल का? मला रोज चालणं पाहिजे ना. मला माझं रूट चक्र बॅलन्स करायचं आहे. प्रेग्नन्सी मध्ये काय अफर्मेशन द्यायची म्हणजे? तुम्ही प्रेग्नंट आहात का? की प्रेग्नन्सीसाठी अफर्मेशन द्यायचे आहेत? प्रेग्नन्सी मॅनिफेस्टेशन करण्यासाठी अच्छा. मग आपल्याला जे काय हे आहेत त्याचे मला तुम्ही पर्सनली मेसेज करा, मी त्याच्यात तुम्हाला शेअर करते की काय काय अफर्मेशन आपण त्याच्यात देऊ शकतो. चालेल? ओके. त्यात खूप सुंदर सुंदर अफर्मेशन असतात, पण ते माझ्याकडे आहेत, ते मी तुम्हाला पर्सनली शेअर करते. चालेल? येस. या सगळ्यांमध्ये काय महत्वाचं आहे की मी माझं फूड आणि तुम्ही पण आपण ज्यांनी मॅडमनी प्रश्न विचारला, प्रीती मॅम, हेल्दी डाएट खाणं महत्वाचं आहे. मला मनात येईल तेव्हा मी हे खाईल आणि मग मला मूड स्विंग्स होतात, माझं डायजेशन चांगलं राहत नाही. मला काय घ्यायचं आहे? सकस आहार घ्यायचा आहे. आहारावरती आणि पाण्यावरती भरपूर फोकस करायचा आहे. जेव्हा मी या सगळ्या गोष्टींवर फोकस करणार आहे, तर सगळ्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह राहणार. आणि जी काही डिसऑर्डर राहते, पीसीओडी आहे, PCOS आहे, थायरॉइडचा इश्यू आहे, बीपीचा इश्यू आहे, शुगर मेंटेन राहत नाही आहे, कुठलाही आहे, ते सगळ्या याच्यावर काय आहे? डाएट आणि वॉटर 80% काम करतं. किती? 80%. आणि 20% तुम्ही फिजिकली किती ऍक्टिव्ह आहात. बरोबर? मग मला जर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर मला कुठेतरी डाएटवर काम करता आलं पाहिजे. यामध्ये कुठेही रेकीमध्येच्या सिलेबसमध्ये डाएट नाही इन्क्लूड. कोणी तुम्हाला डाएट बद्दल हे सांगणार नाही, पण मी डाएट बद्दल सांगते आहे की वॉटर आणि फूड चार्जिंगला खूप महत्व आहे. काय सांगत आहे की ही खूप म्हणजे खूप नॉमिनल गोष्ट आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पण अन्नाला आणि पाण्याला महत्व दिलं जात नाही.
आपण जे खातो आहे ऑलरेडी ते खूप प्रोसेस्ड होऊन आले असते. त्याच्यामध्ये खूप फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड आपण वापरलेल्या फूड खातो आहे. आपल्याला नॅचरली आधीच काही मिळत नाही. त्यातही आपण हेल्दी जर नसेल खाणार तर किती सारे प्रॉब्लेम्स होणार आहे. त्यात आपली लाईफस्टाईल खूप फास्ट होत चाललेली आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, डाएटला महत्त्व द्यायचं आहे. मी जे डाएट घेणार आहे, मला माझी प्राण ऊर्जा चांगली पाहिजे. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाची पण प्राण ऊर्जा कशी पाहिजे, हेल्दी पाहिजे. त्यांच्यामध्येही कुठल्याही पद्धतीने डिसिजेस डिसऑर्डर्स नकोत. कळते? येस. हे समजलं? येस. पुढे जाऊया. पुढचा टॉपिक होता आपला, आपण स्वतःला रोज स्वतःला उठल्यानंतर 5 लाईन बोलायचे. स्वतःला उठल्यानंतर आपण काय बोलणार आहे, 5 लाईन बोलायचे, जेणेकरून माझा दिवस काय राहील, खूप सकारात्मक राहील आणि पॉझिटिव्ह सकारात्मक तर जाणार आहे, पण मला कुठेतरी एनर्जी भेटणार आहे. मी जे दिवसभराचे कामं करणार आहे, तर मला सकाळी आपल्याला कोणत्या 5 लाईन बोलायच्या आहेत ते सांगते मी. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. हे कशासाठी बोलायचं आहे, या बोलांनी आपल्याला आपल्या बॉडीमधले व्हायब्रेशन चेंज झालेले दिसतात. आपल्या बॉडीमधले व्हायब्रेशन या सगळ्या उच्चारांनी चेंज होतात. जेव्हा तुम्ही आय एम द बेस्ट, आपण ह्या पद्धतीने बघ, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, बघितलं, आपल्याला कुठेतरी आपली एनर्जी चेंज होते. माझ्यामधली जी नकारात्मकता आहे निघून जाते. मग जर मी या पद्धतीने स्वतःला रोज 3 वेळा अफर्मेशन दिलं आणि ह्याच लाईन जर मी माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतल्या, आय एम द बेस्ट, आय एम, तुम्ही आणि सकाळी आणि संध्याकाळी जर झोपताना आणि सकाळी, आपलं सबकॉन्शियस माइंड काय असते, ऍक्टिव्ह असतं. जर तुम्ही या गोष्टी सकाळी आणि रात्री झोपताना ऐकल्या तर काय होणार आहे, तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही, कारण जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं तेव्हा आपण काय देतोय त्याला, खतपाणी, एक पॉझिटिव्ह गोष्ट देतोय, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्याच्या गोष्टी देते. बरोबर? बघा, आणि अजून एक कॉन्फिडन्स साठी परत काय आहे, तुमचं जर डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली नसेल तर तुमच्याकडे कॉन्फिडन्सची कमी राहते. कुठून येतो कॉन्फिडन्स, मणिपूर चक्रापासून. मग मणिपूर चक्र बॅलन्स नाहीये, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काहीतरी इश्यू झाले, डायजेशन प्रॉपरली होत नाहीये, मग माझा कॉन्फिडन्स काम करेल का, नाही. मला मी स्वतःला बघू शकेल का, मला कुठल्या गोष्टी मिळवण्याची इच्छा होईल का, नाही. मग मला बघायचंय की डाएट कुठे कुठे काम करते. कळतंय? का डाएटला महत्व द्यायचंय, की प्रत्येक छोट्या 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 गोष्टींमध्ये डाएट आहे. मग मला रोजच्या जीवनामध्ये माझी ऊर्जा पॉझिटिव्ह करण्यासाठी, माझी जो माझ्याकडे प्राण ऊर्जा आहे त्याचा प्रवाह सुरळीत राहावा, माझं 7 चक्रांचं बॅलन्स साधावं, त्यासाठी मी डाएट आणि पाण्यावरती फोकस, म्हणजे वॉटर आणि फूडला चार्ज करून घेणार आहे. आणि माझी प्राण ऊर्जा खराब करणाऱ्या गोष्टींपासून मी दूर राहणार. कळते? येस, व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. आता जसं माणसांसाठी रेकी आहे, त्याच पद्धतीने आपण ही रेकी ऊर्जा आपल्या प्राण्यांना देऊ शकतो. आपल्याकडे जर पेट्स अॅनिमल असतील तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या पेट्स अॅनिमलला देखील या ऊर्जांचा प्रवाह तुम्ही देऊ शकता. मग कसं करायचं, ज्या पद्धतीने आपण आपली टच थेरपी हिलिंग म्हणजे काय देतोय, पहिल्या लेवलला आपली ऊर्जा काय येतो, आपल्या 10%, जेव्हा रेकी लेवल 1चं अट्युनमेंट आपण ग्रहण करणार, आपली ऊर्जा किती टक्क्यांनी वाढणार, 10%. रेकी लेवल 2च्या अट्युनमेंट मध्ये आपली 40%, कारण आपल्याला तिथे काही सिम्बॉल्स मिळतात. आणि लेकी मास्टर लेवलमध्ये आपली ऊर्जा किती पर्सेंटनी वाढते, 100%नी वाढते. मग मला पहिल्या लेवलला काय करायचं, टच थेरपीनी देणार आहे, अफर्मेशन देऊन पॉझिटिव्ह टच थेरपीनी रेकीचं मी ऊर्जा त्या बॉडीवरती देणार. मग आपण काल काही पॉइंट्स बघितले की आपल्या कुठल्या पॉइंट्स वरती आपल्याला रेकी देता येते. बरोबर? त्याच पद्धतीने आपण प्राण्यांना देखील रेकी देऊ शकतो. आपले जर पेट्स अॅनिमल्स असतील, तुमच्याकडे काही गायी असतात, जे काही डॉग आहे, कॅट्स आहेत, त्यांना आपण रेकी देऊ शकतो. त्यांना देखील आपण या रेकी एनर्जीचा प्रवाह त्यांच्यामध्ये प्रवाहित करू शकतो. मग मला करायचं काय आहे, सेम प्रोसिजर सेम ठेवायची. मला रेकी शक्तीला आवाहन करायचं, ईश्वर गुरूंचे आभार मानायचे आहे.
बरोबर. आणि मला जे काही माझं मेडिटेशन आहे ते सगळं करून या ऊर्जांच्या मला एनर्जी ऍक्टिव्हेट करून मला त्या बॉडी पार्ट वरती या पद्धतीने हात ठेवून हिलिंग करायचं आहे. मला जो माझं पेट अॅनिमल आहे त्या पेट अॅनिमलच्या बॉडी पार्ट वरती ठेवून हिलिंग करायचं आहे. हे हिलिंग आपण 3 मिनिटं करायचं आहे. किती मिनिटं? 3 मिनिटं. कळत आहे? कळते नक्की? येस. 3 मिनिटं एका आपण त्या बॉडी पार्ट वरती अफर्मेशन द्यायचं आहे की या ऊर्जांनी माझ्या ज्या काही आपलं पेट आहे त्याला परम सुख, त्याला आरोग्य प्रदान झालेलं आहे, त्याला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या पद्धतीने आपण तिथे काय करायचंय? अफर्मेशन द्यायचंय. जेणेकरून ह्या ऊर्जा खरंच वर्क करतात. माझा मी आपण हे शेअर करेल की पहिल्या लेवलचं अट्युनमेंट घेतल्यानंतर एका मॅडमनी आपली चरबीची गाठ नाहीशी केलेली आहे. आपली स्टुडंट आहे, जानेवारी महिन्याचे स्टुडंट होत्या. त्यांनी रेकीच्या पहिल्या लेवलची प्रॅक्टिस केली, डेली प्रॅक्टिस केली. त्यांच्या डेली प्रॅक्टिसनी 7 चक्राच्या मेडिटेशननी त्यांनी स्वतःचं हिलिंग केलेलं आहे. आणि पहिल्यांदा त्यांच्या पायाला चरबीची गाठ होती, त्यांनी ती नाहीसी केलेली आहे. हे त्याचे रिझल्ट आहे. मग ह्या ऊर्जा तुम्ही प्राणांपर्यंत पण पोहोचवू शकता. जर आपल्या स्वतःला आहे तर प्राणांमध्ये पण तुम्ही झाडांना पण अफर्मेशन देऊन झाडांची हिलिंग करू शकता. ज्या झाडांना फुलं येत नाहीये, पाणी ज्या झाडांना नेहमी काय होतंय की झाडं सुकत आहे, पहिल्यांदा त्या झाडांची डायरेक्शन चेक करायची की ते आग्नेय दिशेला नकोत. बरोबर. आणि त्यातल्या त्यात जर तुमचं झाड सुकत असेल तर तुम्ही त्याला अफर्मेशन द्यायचं आहे आणि चार्ज केलेलं पाणी त्याला टाकायचं. काय करायचं? आपण जे पाणी चार्ज केलेलं पाणी झाडांना टाकायचं आणि पॉझिटिव्ह हे पाणी ग्रहण केल्याने या झाडाला छान फुलं आलेले आहेत हे अफर्मेशन देऊन तुम्ही झाडाला पाणी टाका. आणि त्या झाडाला म्हणा तू खूप सुंदर आहे. आपल्याला जे अफर्मेशन डॉक्टर मसुरी इमाटोनी बघा सांगितलं ना, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हटल्यानंतर काय इफेक्ट होतो? आय लाईक यू म्हटल्यानंतर काय इफेक्ट होतो? त्याच पद्धतीने इथे आपल्याला झाडांना देखील अफर्मेशन देऊन त्यांची हेल्थ आपल्याला चांगली करता येते. जसं प्राण्यांना देऊ शकतो तसंच आपण आपल्या प्लांट्सला देखील रेकी देऊ शकतो. कळते? नक्की? येस. त्यानंतर आपल्याला रेकीची डेली प्रॅक्टिस काय करायची हे बघायचं. की डेली प्रॅक्टिसमध्ये मी रेकीच्या काय काय करणार आहे? रेकीच्या डेली प्रॅक्टिसमध्ये मी माझं पहिल्यांदा उठल्यानंतर मी स्वतःला काय करणार आहे? या पद्धतीने मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ, हे अफर्मेशन मी स्वतःला देणार आहे. हृदयावर हात ठेवणार आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. या पद्धतीने आपण स्वतःला अफर्मेशन देणार. नंतर जर मी अट्युनमेंट घेतलं असेल तर मी काय करणार? माझं अट्युनमेंट घेतल्यानंतर मी माझ्या रेकीला आवाहन करून सगळी प्रॅक्टिस करायची. ज्यांनी ज्यांनी अट्युनमेंट घेतलाय त्यांना माहिती आहे मला रेकीला आवाहन करायचं आहे, माझं एनर्जी ऍक्टिव्हेशन करायचं आहे आणि मला व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे. मी एक व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये बसलेली आहे. दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रापासून म्हणजे सहस्त्रार चक्रापासून माझ्या रूट चक्रापर्यंत प्रवाहित होते आहे. आपल्याला त्या पद्धतीने बघायचं आहे. माझा औरा मला क्लीन करायचा आहे. काय करायचं आहे? माझा औरा क्लीन करायचा आहे आणि औरा लॉक करायचा. सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायची? रेकीची प्रॅक्टिस करायची आहे. ही प्रॅक्टिस तुम्ही साधारणतः ब्रह्ममुहूर्ताला केली तर जास्त चांगली. ब्रह्ममुहूर्त म्हणजेच काय? की 4:30 पासून तुम्ही 6:45 पर्यंत ही प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल तर दिवसभरातही केली तरी चालते. कळतंय? पण सहसा ब्रह्ममुहूर्ताला जे केलेली साधना असते त्याचं फळ आपल्याला वाढतं. म्हणून ब्रह्ममुहूर्त सांगितला गेलेला आहे. मग आपल्याला करायचं काय? की मी ग्रॅटिट्यूड करणार. जे ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं खूप महत्वाचं आहे. की मी प्रत्येकाचे आभार एकतर तुम्ही लिहून हे द्या की मी माझी स्वतःची आभारी आहे, घरातल्यांचे आभार मानायचे आहे, ईश्वर गुरूंचे आभार मानायचे, ते तुम्ही लिहून काढा की तुम्ही कशासाठी ब्लेस्ड आहात, तुमच्या आयुष्यात काय काय आहे. बरोबर ना? ग्रॅटिट्यूड मेडिटेशन करा किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा की रोज मला कशाबद्दल कुठल्याही 5 गोष्टींबद्दल आपल्याला धन्यवाद मानायचे. एक दिवसात काय आहे? ग्रॅटिट्यूड जर्नल मध्ये लिहिताना कुठल्याही 5 गोष्टींबद्दल मी काय करणार आहे? आभार व्यक्त करणार आहे.
आणि सलग ही प्रॅक्टिस काय करायची, 21 दिवस करायची आहे. किती दिवस? 21 दिवस. मग मला राग जरी येत असेल तरी मी ते 21 दिवस करणार आहे. 21 दिवस मला जर राग येतो आहे तर मी त्या रागाच्या भावना डिलीट व्हायला पाहिजे माझ्यातून. बरोबर? मग मला माझ्या भावना डिलीट व्हायला पाहिजे, तर मी 21 दिवस सलग ज्या लोकांचा राग येतो आहे, ज्या भावनांचा राग येतो आहे, ज्या सिच्युएशनचा राग येतो आहे, जी काही लाईफमध्ये सफरिंग आहे ती कंटिन्यू 21 दिवस लिहिणार आहे आणि ती रात्री झोपताना जाळून टाक. येस. आणि ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं महत्वाचं आहे. ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिल्याने तुम्हाला माहितीये, 5 आपल्याला शोधायच्या आहेत की रोज मला कुठल्या गोष्टींचे आभार मानायचे. 5 गोष्टी शोधायच्या, फक्त 5. असं करता करता आपल्याकडे असंख्य गोष्टी निर्माण होतात. जेव्हा आपण या ऊर्जा पोचवत आहे ना ईश्वरापर्यंत, मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा आपल्याला त्रास देतोय आणि आपण काय म्हणतो, थँक्यू 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 थँक्यू. आपल्या ईश्वरापर्यंत कुठल्या व्हायब्रेशन पोचवत आहे? थँक्यूच्या. म्हणजेच काय, ईश्वर काय करतोय की अरे ही या सिच्युएशन मध्ये जरी जर थँक्यू म्हणते आहे, या सिच्युएशन मध्ये पण खूप काम राहते, ही जी भावना आहे या सगळ्या भावनामध्ये ती तिचं सेल्फ कंट्रोल करते आहे, ही रागराग करत नाही आणि आपल्याला थँक्यू पाठवत आहे. म्हणजेच काय, ईश्वर तुम्हाला रिटर्न मध्ये काय देणार आहे? मल्टिपल होऊन आनंदच देणार. दुःख देईल का तुम्हाला? की ही जर सतत हसत आहे, सतत थँक्यू म्हणते, प्रत्येकाचे आभार मानते आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती काय आहे, तिचा कॉन्फिडन्स ढळलेला नाहीये. मग हिला जर असं या पद्धतीने, इतकं दुःखातही या पद्धतीने रिॲक्ट करते, म्हणजेच काय, आपण हिच्यापासून दुःख कुठेतरी कायमस्वरूपी डिलीट करून टाकायला पाहिजे. बघा, रिझल्ट मिळतात. मी खरंच रिझल्ट खूप अप्रतिम आहे. जेव्हा आपण साधे पहिल्या लेवलची जरी साधना करू ना, तर खूप खूप सुंदर रिझल्ट आहे. फक्त साधना करणं महत्वाचं. हे ग्रॅटिट्यूड झाल्यानंतर आपल्याला 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. 7 चक्रांचं मेडिटेशन म्हणजेच काय, आपण त्या दिवशी बघितलं. एक तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून करू शकता किंवा प्रत्येक चक्राचा बीज मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा. की माझ्या प्रत्येक कुठे बघायचं की मला कुठे प्रॉब्लेम आहे का, शुगरचा प्रॉब्लेम आहे तर मी मणिपूर चक्राला हिलिंग करणार आणि मणिपूर चक्राला हिलिंग करता करता मी बीज मंत्र म्हणणार. बरोबर? राम रा र र र र र रम 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 रम. या पद्धतीने मी बीज मंत्राची हिलिंग पण करणार, जेणेकरून मला ओव्हरऑल बेनिफिट जाणवणार. कळते? हे झाल्यानंतर 7 चक्राचं मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही रेकीला आवाहन करून, रेकी ऊर्जेला कॉल करून आपल्या बॉडीच्या पॉइंट्सची हिलिंग करायची आहे. बॉडी हिलिंग पॉइंट्स आपण काल बघितले. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सगळे पॉइंट्स एका दिवशी घेऊ शकता, नाही तर सकाळी काही डिवाइड करा, संध्याकाळी काही डिवाइड करा, रात्री करा, काही हरकत नाही. जर नाही जमत आहे, तेवढाही वेळ मिळत नाही, तर रोज 2-2 पॉइंट्स घ्या. म्हणजे 2 पॉइंट्स मी आज घेईल, 2 पॉइंट उद्या घेईल, 2 पॉइंट परवा घेईल, सलग 7 दिवसात कंप्लीट करा. जेवढं होतं तेवढं करायचं आहे, पण प्रयत्न चालू करायचे. कारण रेकी ऊर्जा जर आपल्याला वाढवायची आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. डाएट करणं महत्वाचं आहे. डाएट फॉलो करा. वॉटर आणि आपली एनर्जी म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे ही जी आपली डेली प्रॅक्टिस आहे ती करणं महत्वाचं आहे. मग त्या डेली प्रॅक्टिसमध्ये माझं सगळं आलं, माझ्या सबकॉन्शियस माइंडला ज्यांनी आपण ट्रेनिंग देणार आहोत, माझं व्हिज्युअलायझेशन आलं, माझं अफर्मेशन आलं आणि माझं मेडिटेशन पण आलं. या तिन्ही गोष्टी मला कुठे करायच्या? डेली प्रॅक्टिसमध्ये आणायच्या आहे. तेव्हाच कुठेतरी माझं 21 दिवसांमध्ये माझं जे पॉझिटिव्ह, माझं जे सबकॉन्शियस माइंड मधले थॉट आहे ते डिलीट व्हायला मदत होणार आणि एक न्यूरोपाथ जनरेट होणार की मी हेल्दी डाएट खाल्लं पाहिजे. हे मला 22व्या दिवशी सांगावं लागणार नाही. ते आपोआप माझ्या अंतरीतून निघणार आहे की मला हे खायचं नाहीये. यांनी माझी कुठेतरी प्राण ऊर्जा वीक होते. बरोबर? कळालं? त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या सोबत अन्न पाण्याला चार्ज करून पिणे. डेली प्रॅक्टिसमध्ये काय काय आलं? मी स्वतःला पहिल्यांदा काय करणार? पॉझिटिव्ह अफर्मेशन देणार. पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःसाठी देणार. मग कुटुंब आपल्याला दिसतंय त्यासाठी ग्रेटफुल, आपल्याला ग्रॅटिट्यूड मेडिटेशन करायचंय किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा. तुमच्या परीने तुमच्याकडे जे जमतंय ते करा. अन्न पाण्याला चार्ज करायचं आहे. मला 24 पॉईंटची हिलिंग, तुमचे जे 18 पॉईंट्स आहेत ते 18 पॉईंटची हिलिंग करायचे. 18 पॉईंटच्या हिलिंग नंतर मला 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. आणि मला कुठलंही आपण म्हटलं, मी जे तुम्हाला सांगितलं होतं 5 वाक्य, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, हे तुम्ही रेकॉर्ड तुमच्या आवाजात करा.
किंवा दुसरं काही पण तुम्ही तुमच्या आवाजात एक कुठली गोष्ट तुम्हाला व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट आणि जी गोष्ट लवकर पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना ऐकायचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला माझ्या आयुष्यात काय पाहिजे, मी मी परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर मला प्राप्त होत आहे, या पद्धतीने एक अफर्मेशन स्वतःसाठी देते की आय एम मनी मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय कॅन डू एव्हरीथिंग, टुडे इज माय डे. तुम्हाला जे वाटतं की मला फॉरेन टूरला जायचं, फॉरेन ट्रिप करायची आहे, मला इकडे तिकडे जायचंय, मी तिथे गेलीये, व्हिज्युअलाइज करा, त्या व्हिजन बोर्ड बनवा त्यासाठी. कळतंय? आपल्या सबकॉन्शियस माइंडला याच गोष्टी कळतात ज्या आपण बघतो आहे, आपले सेन्सरी ऑर्गन बघू शकता. त्या पद्धतीने आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायचं आहे. कळालं? आणि ते 21 डेजची डेली प्रॅक्टिस पहिल्या लेवलला आपण करत असतो. कळतंय? येस. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? रेकी आपण प्राण्यांसाठी वापरू शकतो. रेकीचा पहिल्या लेवलला आपण जेव्हा आपण अट्युनमेंट घेतो ती प्राण्यांसाठी, स्वतःसाठी, आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी, आपल्या झाडांना देखील आपण रेकी देऊ शकतो. ही देताना रेकी द्यायची असेल तुम्हाला पहिल्यांदा 21 दिवसांची साधना करणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला इतरांना रेकी द्यायची त्या साधनेमध्ये 21 दिवसाची साधना करणं महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण माझे पहिल्यांदा काय करायचं, पहिले मला कुठे ब्लॉकेजेस आहेत का, माझ्या 7 चक्रांमध्ये ब्लॉकेजेस आहे का, माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये कुठे माझे ब्लॉकेजेस आहे का, पहिल्यांदा मला ते रिमूव्ह करायचे आणि ते रिमूव्ह करून मग इतरांना मी मदत करणार. कळतंय? आणि आपल्याला दररोज पहिल्या लेवलला फक्त एक हिलिंग करायची. जेवढी अट्युनमेंट घेतला आहे त्यांची गोष्ट करते आहे की पहिल्यांदा फक्त एकच हिलिंग करायची, जास्त हिलिंग करायची नाही. पहिल्या लेवलला आपल्या जोपर्यंत ऊर्जा वाढत नाही, आपण प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत या ऊर्जा आपण रोज एकच हिलिंग करायची, तेही 21 दिवसानंतर. पहिले मी माझं क्लिनिंग करून घेणार, माझ्या एनर्जी वाढवून घेणार आणि मग या ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवणार. आणि पहिल्या लेवलला आपण काय करतो, टच थेरपीनी आपल्या प्रत्येक बॉडी पॉइंट्सला हिलिंग टच थेरपीनी देतो. किंवा इतरांचीही हिलिंग करायची आहे तर मी काय करणार आहे, बॉडीला त्या रेकीचं आवाहन करून, सगळी प्रार्थना करून त्यांच्याही बॉडी पॉइंट्सला हिलिंग देणार. कळतंय? येस. कोणाचा काही प्रश्न आहे इथपर्यंत? हा प्रीती मॅम, काही प्रश्न आहे तुमचा? समजलं? हा, तुमचं जे काही काही तुम्हाला अफर्मेशन पाहिजे असतील ते मला तुम्ही पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करेन. ओके? येस. विना मॅडम अनम्यूट करता इफ पॉसिबल. येस. या 10 दिवसांचं सेशन होतं, पण आज आपलं झालंय, उद्यापासून थोडं सुट्ट्या आहेत, तर इथे सगळा सिलेबस आपला संपतो आहे. यात कुठेही काही प्रॉब्लेम असेल तरी मग तुम्ही माझ्यासोबत व्हॉट्सअपला कनेक्टेड राहू शकता. जर तुम्हाला पुढची लेवल करायची असेल तरी देखील तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा, जेणेकरून आपण जेव्हाही तुम्हाला असं वाटतं आहे माझ्यासोबत कंटिन्यू करायचं आहे तेव्हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. या पुढच्या लेवलमध्ये बघा, पहिल्या लेवलला काही सिम्बॉल्स नसतात, दुसऱ्या लेवलला सिम्बॉल्स असतात आणि त्यांनी आपली 40% एनर्जी वाढते. थर्ड लेवलला जेव्हा आपण येतो तेव्हा 100% एनर्जी वाढते.